हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे. व्हिडिओमधील काही सीन तुमचे किंवा तुमचे ए राहुल, लय टेन्शन आलं यार डोक्याला. आज बियर पिऊ आपण. नाही रे, तुला माहित नाही का दारू पिणं शरीरासाठी हानिकारक राहते. कोण म्हणे तुला? बियर पिल्यानं काहीच होत नाही, उलट बियर पिल्यानं बॉडी बनती. एका महिन्यात 50 किलो वजन वाढतं. आणि बियर चढत बी नाही, तोंडाचा वास बी येत नाही. अरे बियर मध्ये फक्त 30% अल्कोहोल राहतं. म्हणजे बियर पिली तर चढत नाही काय? नाही, नुसतं अंगात मुंग्या आल्यावानी होत. अरे प्यायचीच आहे ना आपल्याला, तर मग देशी दारू पिऊ ना. अरे देशी दारू पिली ना तर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. खरं काय? अरे देशी दारूची मजा माहितीच नाही मग तुला तर. देशी दारू पिल्यावर आहे ना, या नाल्या बेंदाड्या ना स्विमिंग पूल वाटायला लागत्या. आपण काय करू? देशी दारू पिऊ, लुटू आणि मस्त बेंदाडीत लोळू. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. ए राहुल, कोण भिकारी आवाज देऊ राहिला रे? अरे तू आहे का भावा? ए राहुल, आज आपल्याला दारू प्यायची, लय टेन्शन आलं भावा. अरे टेन्शन काय आलं पण? एका पोरीला प्रेमामध्ये मला धोका दिला. अरे तू तर अखंड सिंगल आहे, तो तोंडाकडे काळा कुत्रा पाहत नाही. तर तो ऐकून पोरगी पटली कधी आणि तिने तुला धोका दिला कधी, हे सांग मला आधी. हे पाय, सकाळी मी बस स्टँड वर गेलतो. ए जानेमान, चलती क्या 9 से 12. चप्पल पाहिली का माझ्या पायामध्ये 15 नंबरची. जर एक वाजून तो कानाखाली तर तो तोंडातून रक्तासंग दात बी बहिरीन भडव्या. अरे तो तिने डायरेक्ट प्रपोज मारला. ती तुला ओळखत सुद्धा नाही, तर तिने तुला धोका का वाद्याला? मग लय प्रेम होत रे तिच्यावर. अरे तू ना एक नंबरचा ठरकी आहे. तू डोळ्यानं बलात्कार करतो. उद्या झोपातून उठून तू म्हणसून की नवरा पतीवर तो प्रेम आहे, मग ती का तो संग लग्न करन का? ते रिकाम भाषण मला नको देऊ, तू चाल दारू प्यायला. मला ना काही गरज नाही रे त्या पोरीची, पण ती पोरगी ना मायला जशी सून पाहिजे ना तशी होती, म्हणून परपंच मारला ना तिला. नाही तर अशा पोरी 36 आल्या आणि 36 गेल्या आपल्या पुढं. एक पोरगी पटली नाही या काळ्याकून आणि फाक्या पाका आणून राहिला. काय म्हणलं तो? काय म्हणलं? करे तुझ्या घरचे काही म्हणत नाही तुला दारू पिली तर? शोकानं पिऊ राहिलो मी दारू. टेन्शन आहे मला, प्रेमात धोका भेटला मला म्हणून पिऊ राहिलो मी दारू. बेवड्या नुसतं कारण पाहिजे दारू प्यायचं. मी दारूला हात सुद्धा लावत नाही, पाच सुद्धा नाही दारूकडे मी. दारू पिणं चांगली गोष्ट नाही. वेटर, अजून एक खंबान. भावा, फक्त तू मावा खरा मित्र आहे, बाकीचे फालतू मित्र आहे रे. तू मा जिगरी मित्र आहे, जान आहे तू आपली जान. करे दारू पिल्यानं काय भेटतं तुला? अरे भावा, दारू मध्ये जी खुशी आहे ना, ती खुशी पुऱ्या जगामध्ये कशातच नाही. दारू ही अमृत आहे, अमृत. दारू माणसाला बायकोपेक्षा जास्त सुख देते, गर्लफ्रेंड पेक्षा जास्त प्रेम देते. दारू म्हणजे सगळं काही आहे. आय लव्ह यू दारू. म्वा, म्वा. अरे दारू पिल्यानं किडनी खराब होती. कोणत्या चिवत्यानं सांगितली तुला ही गोष्ट? माया बापानं. अरे तू जितके पैशाचे दररोज दारू पितो ना, तितके पैसे जर तो जमा केले असते तर आज रोजी तो इकडे BMW कार उभी असती. तू दारू पितो का? नाही. मग कुठे तू BMW कार? मला तर काही दिसू राहिली नाही. बर त्या जाऊ दे, तो संघ पैसे आणले का? मी कशाला आणू संग पैसे? दारू प्यायला तू येले. माझ्याकडे काही पैसे नाहीये. मग आता बिल कोण भरन? तू भर. मी काऊन भरू? दारू प्यायला तू येले, तू भर. माझ्याकडे काही पैसे नाहीये रे भाऊ. माझ्याजवळ बी पैसे नाहीये मग. ते मला काही सांगू नको. इथलचे लोक लय डेंजर आहे. पैसे जर दिले नाही ना तर आपल्या दोघाला बी कपडे काढून आणन. मी तर दारू प्यायले, मला कपडे काढून आणलं बी तर मला दारूच्या नशात लागणार बी नाही आणि मला अपमान बी होणार नाही. तू तो पाय आता. अरे मी कुठून आणू पैसे? कोठून बी आण, मला काही सांगू नको. तुले बी लय आनंद ते लोक. फोन पे ला बोलून घे वाटलंच तर पैसे. 5 रुपयाचा चक ना 5,000 पलटार भो. काय झालं रे, काऊन रडू राहिला?
आणि तुला माहिती का सगळ्यात हरामखोर कोण आहे? राजकारणी नेते सगळ्यात हरामखोर. ते तर आहेच, त्याच्यापेक्षा बी मोठा हरामखोर कोण आहे माहिती का? कोण आहे? मग सासरा. कस काय? सासऱ्यानं धरून आणलं होतं काय तुला? तू चुप रे बेवड्या, मी सांगू राहिलो ना. काय केलं तुझ्या सासऱ्यानं? माझ्या सासऱ्यानं चांगली पोरगी मांग ठुली आणि एकदम भंगार पोरगी माझ्या गळ्यात गुंतून दिली. मै बायको नागिन आहे नागिन आणि मै साली डार्लिंग आहे डार्लिंग. आय लव्ह यू साली. अरे तो आता काहीच नाही, मी आता लव्ह मॅरेज करेल. चांगली गोष्ट आहे ना, मग प्रेम सक्सेस झालं तू. काय घंटा चांगली गोष्ट आहे. मै बायको मला रोज आणती लाता खाली, कधी बेलण्या खाली, कधी झाडू खाली, जे हातात पडन त्याला आणती. हे तर अन्याय आहे, अत्याचार आहे पुरुषावर. तू काय कर, केस टाकतोय बायकोवर आणि जेलात पाठवतील. टाकली होती ना केस तिच्यावर, वकील बी बोलला होता घरी. मग पुढे काय झालं? तिनं वकिलाला बी आणलं आणि मला बी आणलं. तेव्हापासून कोणताच वकील मै केस बी घेऊन राहिली. बरं झालं भाऊ, मग लग्न होईल नाही. माझ्या साली संग करतो का लग्न? मी सोयरीक जमून देतो तुमची. नाही रे भाऊ, तुझी बायको इतकी डेंजर आहे तर तुझी साली किती खराब असन. नाही रे, एकदम गरीब गाय आहे मै साली. गरीब गाय कधी शिंगावर उचलून फेकन सांगता येत नाही. माझ्या बायको संग करतो का लग्न? मला हाताने आत्महत्या करायचा शौक नाहीये. आता काय झालं रडायला? मला इडून गेल्यावर बायकोचे पाय दाबणे. आता तुला काय झालं रे बोरडाला? मला इथून जाऊन भांडे घासणे. मग माझ्या बायकोवर लय प्रेम आहे आणि तो यावर बी लय प्रेम आहे. आय लव्ह यू. मॅड मेंटल बेवड्या. बेवडा कोणाला म्हणू राहिली? डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द बेवडा मॅन. बेवडा असन तो बाप, बेवडा असन तो पुरं खानदान. वाचवा वाचवा. काय झालं ताई? हे बेवड माझ्यासारख्या अबला नारीचा तबला वाजवायचा प्रयत्न करू राहिलं. करे लय मस्त याला का? थांब दाखवत तुला. मारा रे या बेवड्याला. हो कोण मारवल केलं? तुला काय करायचं रे दीड फुट्या? मावा भाऊ जो याला बी मारा रे. आता पुढच्या बारचीने एखाद्या पोरची छेडछाड केली ना तर डोळे काढून गोट्या खेळू. इतका नाद आहे का तुम्हाला गोट्या खेळायचा? चुप रे तू बेवड्या, तुझ्यामुळं मार खाणं पडला.